मित्रांनो, मागच्या भागात आपण फोंडा घाटाने आलेलो कोल्हापूरला. तर आपला कोल्हापूरचा काम झाला आता आणि आपण चाललो परत थरक. तर जाताना आपण भुईबावडा घाटाने जातलो. तर आता आपण कोल्हापूर सिटी सोडतो. तर इकडनं आता जो आपला रस्ता गेलो तो फोंडा मार्गे. येताना आपण या रोडने गेलेलो आणि जाताना आपण रेग्युलर रस्त्याने जातलो इकडनं स्ट्रेट. तर यावेळी आपण भुईबावडा घाटाने जातलो. आता इकडून आम्ही मॅप टाकलो वैभववाडी. तर तिकडे दाखवता की गगनबावडा घाटाने तुम्ही जाऊ शकता, पण ऍक्च्युअल मध्ये गगनबावडा घाट बंद असा आमका कळला. पण आता गगनबावडा मध्ये जाऊनच काय ते अपडेट करतील. अरे थांब, धीर खय चाललं काय असे ना अडाणी ड्रायव्हर काय कळत नाही झाले. तर आपण आता जातलो भुईबावडा किंवा गगनबावडा. तर शक्यतो भुईबावडा घाटानच जाऊचा असा, गगनबावडा बंद असा. तर बघूया कसं रस्तो होतो. आणि जर इकडून तुम्ही येत असाल तर आपण तुमका कोल्हापूर ते गगनबावडा आणि त्याच्यानंतर भुईबावडा घाटान गेला होतो, तिथून तराळ्यापर्यंत खारेपाटणपर्यंत जाणारा रस्तो कसा त्याचे पण अपडेट तुमका देता होता. त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलला नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. यापुढे देखील आपले अपडेट येतील. गणपतीच्या आधी देखील आपण तुमका अपडेट देतलो. आता आपण क्रॉस करतो रंकाळा तलाव. कोल्हापुरातून आपण निघालो 12 वाजता. तर बघूया आपल्या गगनबावडा मध्ये पोहोचा किती वेळ लागतो. तो रस्तो कसा काहीच कल्पना नाही, कारण भरपूर महिने इकडून आम्ही ट्रॅव्हल केला नाही जेव्हापासून करोळ घाटात काम सुरू होता मेंटेनन्सचा. तर खूप महिन्यांनी आता आपण इकडून प्रवास करतो. यस, इमर्जन्सी व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट झाली असेल. कोल्हापूर सिटी सोडून आपण आता रस्त्यात लागलो गगनबावड्याच्या. तर आहे ना आता 50-51 किलोमीटर असा गगनबावडा. आता रस्तो बघूया कसं होतो. इकडे तर मगाशी ज्यावेळी आपण सिटीतून बाहेर पडत होतो तेव्हा थोडेफार खड्डे होते. ऐसर पण खड्डेच असत. आणि जस्ट मगाशी आपल्या देवगड अक्कलकोट बस क्रॉस झाली. आता वाजले 12:15. तर 8 वाजता ते आमच्या शिरगाववरून निघतात. आता इकडे 12:15 पोचली. खड्डे सर आता म्हणजे निघताना तर खड्डे असत, पुढे समजत होता कसं रस्तो. आता आपल्या कोल्हापूर सिटी सोडताच अकडे बघा काम चालू असा रस्त्याचा. इकडे दोन्ही साईडने सगळं नुसता खणून ठेवलेली. एका ठिकाणी भरावा, इकडे काहीच नाही. इकडे धूळ असो, रस्तो पण शाप खराब आहे. गाडी आता खायना पण येतो, कायच कळणार नाही कोण काय चाललो आता. बाकडे काम असं या वाटतं मग आता एक क्लीन करतो वाटतं. मंडळी, जर तुम्ही इकडनं येऊचं प्लॅन करत असाल भुईबावडा गगनबावडा तर चुकान पण येऊ नको. आता बघा आहे ना सगळं पूर्ण रस्त्याची माती झालेली आहे. ट्रॅफिक तर भयंकर आहे. एकेका लेनमधून दोन्ही साईडच्या गाडी सोडतात. फोंडा घाट एक नंबर होतो, रोड पण चांगलं होतो सध्या तरी तो चांगला. फक्त आपण भुईबावडा घाटाची अपडेट बघूया, कारण खारेपाटण वगैरे जाणारे असतात वैभववाडी. ते काही जण मुंबई गोवा हायवे जिल्हे किंवा कोल्हापूर वगैरे साठी जर कोणाला जायचं असतात तर त्याच्यासाठीच्या अपडेटसाठी आपण खास चाललो भुईबावडा घाटान. सगळीकडे रस्ते खणलेले आहेत. खड्डो होय तो पावसात तर खड्डो कोणाकच काढायचो नाही भेटली. निघायची गाडी पणजी महाबळेश्वर आपल्याकडनंच येतं वाटतं. होय, सावंतवाडीवरूनच येतं. मस्त ग्रीनरी एकदम, ऊसाचे मळे असत. आणि ऐसर ह्यो रस्तो फक्त जरा रुंदीकरण भराव केले नाही का नाही असत तसंच. साईटीन फक्त जरा थोडासा साफसफाई केल्याने रुंद होतो मस्त पैकी. झाडा मात्र भरपूर तोडले. हो, ऐसाची झाडा होती. पण जुन्या रस्त्यावरूनच जात सर मका एक लेन मागच्या सारखे करतो रे कॉन्क्रीटची. त्या काय नुसतो धुरळो पावसात. तो पण पावसात हो माका मुंबई गोवा हायवे नेल्यासारख्या वाटतं. मुंबई गोवा हायवेचं फील आम्ही इकडच्या रस्त्यात घेतो. तसं म्हटल्यावर अनुस्कुरा घाट चांगलं होतं, पण अनुस्कुरा घाटात पण दरड कोसळली.
त्याच्यामुळे तो पण सध्या आता सध्या एकच आंबा घाट आणि फोंडा घाट. आंबोली पण चांगलो हा, पण आंबोली कुडाळ सावंतवाडीवाल्यांका, कणकवली देवगडवाल्यांका फोंडा घाट, आणि वैभववाडीवाल्यांकानी अनुस्कुरा वगैरे, आंबा अनुस्कुरा. गडबडच्या रस्त्यानंतर आता एक लेन ऐसर चालू झाली. तर बरा वाटला रे लय वेळान तुळतुळीत रस्त्यावर दिल्यावर. खायचा गाव आहे बरं. असं रस्तो जर गगनबावड्यापर्यंत झालो ना मस्तच होईल का. अगोदर पण हे रस्तो चांगलं होतं, म्हणजे फक्त बावड्याच्या आसपास थोडंसं खराब होतं. एकदा तो साखर कारखान्यावर गेलो की मग नंतर त्यांना चांगलं असायचं रस्तो, इकडनं पण चांगलं असायचं. तर सिटी सोडून एक 7-8 किलोमीटर गेलो असताना मस्त रस्तो झालेलो असा. इकडे कॉन्क्रीट लेन, दोन्ही लेन, रस्तो रुंद पण प्रॉपर हा, लेवल पण चांगली आहे रस्त्यात. आणि सध्या तर मला वाटतं करूळ घाट बंद असल्यामुळे रहदारी भरपूर कमी आहे. फोंडा घाटात रहदारी जास्त भेटलेली आहे आमका, पण ह्या रोडला थोडीशी कमी आहे, कारण सध्या दोन्ही घाट आपले म्हणजे भुईबावडा चालू पण तो छोट्या गाड्यांसाठी किंवा इस्ती वगैरे तिकडून येत असते. मस्त वाटतं गाडी चालू. रस्तो झालो हा मस्त, पण एकाची ना ग्रीनरी होती ना पूर्ण, अशी मोठी झाडं होती सगळी तोडली, त्यामुळे असं ना पूर्ण ओसाड वाटतं. तर पावसात जरा आपल्यात थोडे हिरवळ वाटतं, पण उन्हाळ्यात याचा सगळा रखरख झाला नुसता वगैरे सर्व. थांबाक सुद्धा नको, थांबाक सुद्धा नको. अगोदर मस्त झाडं होती या रस्त्यात. हे बघा सगळी झाडं तोडली. सर मध्येच एक पॅच करूच ठेवलंय आणि कसली बघ मोठी झाडं होती ती, बुंदे जुनी झाडं होती. कसली मोठी बुंदे झाडांची तेव्हा भारी वाटत होता. सगळा रखरखतला. आता मळ्याबा म्हणून आपल्याला एवढा वाटत नाही का, उन्हाच वायना प्रवास करूक नको. काय झाला असता, कॉन्क्रीटचा रस्तो तर थोडंसं रुंद केल्याने होय ना, त्याच्या बाहेरच झाडं होती. केवढी केवढी मोठी मोठी झाडं. हो, एवढी वाडा किती वर्षा गेली असतली. परत मग वाटता इलो खडबड 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 सुरुवात झाली. खायचा गाव आहे कळंबे. जुनच पुढे असं दुकान असं चांगलं कळंबीमध्ये. हा सर घरा असत बाजू, त्याच्यामुळे थांबला असत. ते मुंबई गोवा हायवेचं फील येतं आम्हाला. तर मुंबई गोवा हायवे डबल लेन होतो, याची डबल लेन एकातच आहे. इकडनं पण बहुतेक आपल्याकडचे गाडी येतात, बस तर आहेनाच येतात, पण छोटे गाडी पण भरपूर गेले मग आसपासून. MH07, MH08 पासिंग. त्यामुळे आमका असा शक्यता वाटता की गगनबावडा घाट, करूळ घाट पण सुरू असतो होय ना सर्व. बघूया आता ते जाऊन गेल्यानंतर बस. कोल्हापूर पासून आपण 15 किलोमीटर गेलो. कळे गावात असो, कळे, आणि कळ्यामध्ये इकडे पण कॉन्क्रीटचं रस्त्याचं काम सुरू असा. रस्त्याचं काम काही ठिकाणी अजून सुरू नाही झाला, फक्त खणून ठेवले नाही. ब्रिज वगैरेचं पण काम पाठीमागे सुरू होता, तर आधी पावसाच्या आधी केल्याने, आणि आता वरून गाडी त्याच्या जातं तर काय बरा झाला. साईडचा रेलिंग वगैरेचं काम सुरू असा. इकडे तर फुल पावसात काम सुरू आहे. सगळीकडे नुसते खड्डे खड्डे खड्डे, माती आणि नुसतं ढेगर. हे बघा इकडे एक सिंगल लेन ब्रिजचं काम सुरू आहे, छोट्या छोट्या. मग अशी
बरोबर हो. महत्वाचा घाट घाट जरा घाटावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि किती केल्याने तरी तो घाट टिकणार नाही ना. प्रत्येक पावसात घाटातच रवणार नाही रस्ता. हे नसते वाकेट गेला की यांका काय बघू नको एवढ्या आधी. आणि मेंटेनन्स पण करू शकतो. घाटात जरा प्रॉब्लेम आता बघूया काय रुंदीकरण वगैरे काय केलं नाही जर जाऊन मिळालं तर. इथपर्यंत तरी काम दिसतं ना. सर साईड एक रिटर्निंग वॉलचं आणि काम सुरू आहे म्हणजे भराव करून हे उंच करतील. इकडे काहीतरी पाणी पण भरतात रस्त्यामध्ये. रस्ता बंद होता. हा यो बघा यो जुनो रस्तो. कशी मस्त झाडं असत. भारी वाटायचा प्रवास करून आहे ना. पावसात तर पावसात, उन्हाळ्यात तर उन्हाळ्यात एक नंबर. रहदारी मात्र भरपूर कमी झाली. भयंकर. नाही तर एवढ्यात साईड वगैरे भेटताना तर असे हाल व्हायचे. एखादं ट्रक वगैरे पुढे असलो की. आता तर लांब लांब पर्यंत गाडी येत नसतात. समोर काहीतरी एस टी येतात रे. वा. नंतर यांका पण लावू शकतात झाडा. ते वाढव वगैरे वेळ लागतो ना. आपण ऍटलीस्ट लावून त्यांची केअर घेणं गरजेचं. हा मेंटेनन्स त्याच्यावर हवा तर मग भारी. खेरी वडे ही कशी एस टी आता आल्या कशी डोलतात ती बघ खड्ड्यात. म्हणजे मोठे खड्डे दिसतात. वेंगुर्ला अक्कलकोट वेंगुर्ला डेपो भारी. अक्कलकोट 2 गाडी मिळाली. एक तुळजापूर गाडी मिळाली. सारखा हात नाही घातला अजून. हे पण येतले थोड्या दिवसांनी झाडं तोडू. पण हैसर असा तेवढं रुंदर असतो. वाय जरा हे फांदे कापल्याने तर चालता रस्त्यावर इलेले. मुख्य झाडं तोडता नाही. झाडं तोडलं की या रस्त्याचा शो गेलो सगळं. रस्तो काही ना तर बेकारच असतो. आणि खड्डे पण असतात आणि त्यात पाऊस पण येतो असं. आता खड्डे आणि अशा असत खड्डे की आयुष्यपत. आमच्या गाडीचा असा ग्राउंड क्लिअरन्स कमी. पैसा पण झाडा तोडतात रे. सुरुवात केली नाही पण पहिल्या ती झाडा तोडत घेतल्या नाही. मग नंतर रस्तो रुंदीकरण करून घेतले. बेकार रस्तो. साळवणच्या पुढे असं आपण लयच खड्डे सुरू झाले. पुढे इलव. आणि आता इकडून गगनबावडा 20 किलोमीटर असा. तर काही ठिकाणी चांगला रस्तो, काही ठिकाणी असो एकदम मस्त रस्तो जो जुनाच आपला रस्तो असा तसं तो रस्तो हा. जयसर झाडं असत मोठी त्या ठिकाणी एवढे खड्डे आहेत की अक्षरशः म्हणजे लहान गाडींका तर त्रासच. एवढे मोठे खड्डे आहेत. फुल वाट. बाकी असो रस्तो तर जास्तीत जास्त असं म्हणजे साधारण 20% खड्डे आहेत. बाकी 80% असं रस्तो. खड्डे आहेत ते असे डेंजर आहेत की विचारू नको.
वाईट जरा रुंद केल्याने तरी चाललो असतो होय सर्व कॉन्क्रीट करणं गरजेचं आहे म्हणतो. मेंटेनन्स खूप असतं. हा डांबरी रस्त्यांका मेंटेनन्स भरपूर, कॉस्ट कमी पण मेंटेनन्स कॉस्ट जास्त. कॉन्क्रीट रस्त्यांका कॉस्टिंग जास्त, मेंटेनन्स कॉस्ट कमी. वडा का वाडा याकच. पण रस्त्याची नंतर मग कामं होणार नाही ना खराब झाल्यानंतर. कारण एकदा डांबर केल्याने काय मग नंतर काय बघत नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही. तो कॉन्क्रीटच एकदा करून टाका. इकडे पाऊस नाही पडलो, इकडे मग अशी साळवण मध्ये नाही पाऊस पडलोय. कसली गाडी आता ती बघ, ही बघ, ही देवगड तुळजापूर. आज मगाशी वाटतं पंढरपूर तुळजापूरच गाडी जातात वाटतं, एक्स्ट्रा सोडलेली असते. हा उद्या आषाढी एकादशी असा, त्यामुळे सगळे ज्यादा पंढरपूर एसटी सोडलेली. 2 का 3 पंढरपूर एसटी गेले आपल्याकडून. एक मगाशी आपल्या कुठली वेंगुर्ला अक्कलकोट मिळाली ना. हे बघा ज्या ठिकाणी झाडा, हो त्या ठिकाणी असं पूर्ण तलाव. आता आपण गगनबावड्याच्या पाठी असो जवळपास माझ्या मते 17-18 किलोमीटर असताना गगनबावडा शाप तलाव. काय याच्यात गाडी घालणार. जस्ट आता साखर कारखाना क्रॉस करून आपण पुढे येलो 1-2 किलोमीटर आणि आता गगनबावडा जवळ येला. 1:15 वाजलो. 12 वाजता आम्ही निघालेलो कोल्हापूरमधून आणि 1.25 तासात आपण आता पोचलो गगनबावड्यात. भयंकर भूक लागली. आता काहीतरी जेव थांबतलो. 6 किलोमीटर राहिला फक्त गगनबावडा. तर इकडे 2-3 हॉटेल असतात. आता बघूया खायची हॉटेल सुरू असतात ते, कारण सध्या इकडनं गाडी जास्त नसल्यामुळे आता आपल्या जेवण काय मिळतं आता जरा शोधूचं लागतला. 3-4 हॉटेल असतात चांगली रेग्युलरची. बघूया ती चालू होत की नाही. ती एस टी तर चालू असत इकडून म्हाका वाटतं भुईबावडा घाटान येत असतील किंवा आमका थंय जाऊन पण बघूचा लागत, विचारूचा लागत की गगनबावडा घाट करोळ घाट सुरू आकाय. तो जर सुरू असत तर आपण तिकडून जाऊया ना. जर करोळ घाट सुरू असत तर आपण करोळ घाटातून जाणार. जर तो बंद असत तर आपण भुईबावडा घाटात जाणार. रस्त्याचे हाल भयंकर बेकार. अजिबात चुकानपणाकडनं येऊ नको. आम्ही तुमका अपडेट देऊसाठी प्रवास केला आहे ना. बाकी फोंडा घाट 1 नंबर असा, त्याच रोडने प्रवास करा. नाहीतर तिकडून रत्नागिरीवरून आंबा घाट डायरेक्ट कोणी फाट्यावर वगैरे तिकडे बाहेर पडा. तो तर भारीच रस्तो मुंबईसून येईल तर. पण कोल्हापुरात जायचं असत तर आंबा घाट फोंडा घाट बेस्ट 1 नंबर. जोपर्यंत ह्या रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत इकडनं अजिबात प्रवास करू नको. लडगी दादा ट्रक काही काही चांगला रस्तो, पण काही काही तर खूपच खड्डे. गगनबावड्याच्या अलीकडे एक 3-4 किलोमीटर रस्तो बघा, शार्प चिखल. अरे बापरे, ह्याच्या लावणी तर मस्त आहेत. लावणी मस्त चिखल आणि आहे ना. तर मग वाटतं एकच गाडी जाते, दुसरी गाडी जाऊचीच नाही आहे ना. अरे काय तर बघ, झिकझॅक झिकझॅक झिकझॅक. अकडे हा बाबा काहीतरी कॉन्क्रीटचा दिसता. हॉटेल रानवारा हा एक हॉटेल असा. पुढे जाऊया. कुठला त्या नाव स्वरांजली ना. स्वरांजली मध्ये जाऊया. अजून गगन विहार म्हणून पण एक असं तर चालू आहे की बंद माहिती नाही. इकडे एक लेन बघा झालेली असं आणि त्या लेनचं आपण कालचं लेवलिंग केलं नाही. कॉन्क्रीट लेन अजून बाकी असं. हॉटेल स्वरांजली. चला टिकटॉक टिकटॉक. गाडी जास्त लागलेली दिसतं. मटण थाळी, भाकरी मस्त की तांबडो पांढरो रस्सो आणि सर्वेशने घेतला ना व्हेज.
तर मटण थाळी इकडे स्वरांजलीमध्ये 230 रुपये असा आणि व्हेज असाही 100 रुपये. त्याच्यामध्ये भाकरी, त्याच्यानंतर श्रीखंड वाटतं रे, श्रीखंड, सोलकढी, भारी 2 भाजी मिळतात, भात वगैरे नंतर मस्त. तर चव बघूया कशी आहे ती. आंबट असतो मस्त. कोल्हापुरात दिल्यावर आम्ही मटणच खातो, सर्व व्हेज खातात पण आम्ही मटण, चिकन वगैरे नाही करू. आंबाने पांढरा रस्सा मस्तपैकी अनलिमिटेड खायचो, एक नंबर वाटतं. फायनली मुंबई गोवा हायवे केलं. हे आपलं मुंबई गोवा हायवेचा खारेपाटणला बाहेर पडलं. जर भुईबावडा ते खारेपाटण रस्त्याची कंडिशन बघू गेला तर चांगली आहे मस्तपैकी. उंबरड्यापर्यंत तर एक नंबर रस्ता, म्हणजे ज्यावेळी आम्ही गगनबावड्यानंतर भुईबावडा घाट स्टार्ट केलो त्याच्यानंतर उंबरड्यापर्यंत फुल एकदम चांगला रस्तो. नंतर थोडंसं जरा खराब रस्ता मध्ये काय काय ठिकाणी, पण ओव्हरऑल ठीक आहे, म्हणजे ड्रायव्हिंग वगैरेसाठी एकदम उत्तम, काही एक त्रास झालो नाही. तर आता सर्वेश गाडी चालवता, मी आता आराम करतोय. चला आईना आता आपण निघूया नांदगावला. आता ड्रायव्हर बदललेत, सर्वेश सावंत स्वतः मालक. चला जमतली सावकाश सावकाश घे. वा मस्त होय, लावतोय जरा थांब, धीर धर. तर मंडळी हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर ते कमेंट करून नक्की सांगा. ह्याच्या पुढे पण आपण तुमका अपडेट देतच राहणार आहोत, तर त्याच्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.